नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी एक्झाम या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी आदिवासी विकास भरती या ठिकाणी चौकीदार या पदासाठी बघा जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा आता आपल्याकडे परीक्षेला कमी वेळ आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारला आहे। गडचिरोली हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? बघा त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे। गडचिरोली जिल्हा विद्यार्थी मित्रांनो नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा या ठिकाणी काय विचारला आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये आता महाराष्ट्र राज्यामध्ये विधान परिषद यांचे मतदारसंघ किती आहेत? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? महाराष्ट्र राज्यामध्ये विधान परिषद यांचे मतदारसंघ एकूण 78 आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी कातकरी आता कातकरी ही आदिवासी जमात विचारले कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता। कातकरी ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आले पाहिजे। कातकरी ही आदिवासी जमात रायगड या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं जागतिक आदिवासी दिवस आता जागतिक आदिवासी दिवस आपल्याकडे केव्हा असतो? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? जागतिक आदिवासी दिवस विद्यार्थी मित्रांनो 9 ऑगस्ट या दिवशी असतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारला आहे। कोकणच्या दक्षिण भागामध्ये आता कोकणच्या दक्षिण भागामध्ये कोणत्या प्रकारचा खडक आढळतो? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता। कोकणच्या दक्षिण भागामध्ये प्रामुख्याने जांभा खडक आढळतो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे? आता महाराष्ट्राची बघा कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची असेल? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी ही रिया या प्रकारची आहे, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय मतदार दिवस आपल्याकडे राष्ट्रीय मतदार दिवस केव्हा असतो? बघा सर्वांनी सांगायचे हा पण बघा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे। राष्ट्रीय मतदार दिवस आपल्याकडे केव्हा असतो? 25 जानेवारी। बघा 25 जानेवारी या दिवशी आपल्याकडे राष्ट्रीय मतदार दिवस असतो, ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला आहे 60 वर्ष पूर्ण झाल्यावर आता 60 वर्ष बघा पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोणते महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येते? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? 60 वर्ष बघा पूर्ण झाल्यावर विद्यार्थी मित्रांनो आपण हिरक महोत्सव साजरे करतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला आहे महाराष्ट्रामध्ये आता महाराष्ट्रामध्ये सातपुड्यातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये सातपुडा या पर्वतरांगेमधलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। आता याचे योग्य उत्तर केले पाहिजे। महाराष्ट्रामध्ये सातपुड्यामधलं सर्वोच्च शिखर म्हणजे कोणतं असेल? अस्तंबा हे शिखर आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलं झोजिला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामधली खिंड आहे? आता झोजिला ही खिंड कोणत्या राज्यामध्ये असेल? बघा हा पण बघा PYQ प्रश्न आहे। झोजिला ही खिंड कोणत्या राज्यामध्ये असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो झोजिला ही खिंड लडाख या राज्यामधली खिंड आहे, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे आदिवासी विकास भरती बघा चौकीदार या पदासाठी बघा महत्त्वपूर्ण 5000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे। बघा त्यामध्ये संपूर्ण GKचे प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, इंग्रजी, चालू घडामोडी, गणित बघा सर्वांचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत। बघा ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला आहे करायचं आहे। तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील। बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढच्या ठिकाणी काय विचारला आहे महाराष्ट्राच्या अति दक्षिण सीमेवरून वाहणारी नदी कोणती आहे? आता महाराष्ट्राच्या अति दक्षिण सीमेवरून कोणती नदी वाहते? गोदावरी, भीमा, उल्हास आणि तेरेखोल। बघा विद्यार्थी मित्रांनो तेरेखोल नदी या ठिकाणी महाराष्ट्राच्या अति दक्षिण या ठिकाणी अति दक्षिण सीमेवरून तेरेखोल नदी वाहते, ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत? आता महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ असेल? बघा सर्वांनी सांगायचे महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण 4 कृषी विद्यापीठ आहेत, ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे।
विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी मानवी समता. आता मानवी समता या नावाचं मासिक कोणी सुरू केलं होतं? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मानवी समता या नावाचं मासिक विद्यार्थी मित्रांनो महर्षी कर्वे यांनी बघा सुरू केले होते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात? आता प्लॅस्टर ऑफ पॅरिस विचारले हे खालीलपैकी कशापासून मिळवतात? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे प्रामुख्याने जिप्समपासून मिळवतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा एंडोसल्फन. आता एंडोसल्फन विचारले हे खालीलपैकी काय आहे? कीटकनाशक आहे का? कवकनाशक आहे का? बुरशीनाशक आहे? काय असेल? एंडोसल्फन बघा विद्यार्थी मित्रांनो हे कीटकनाशक आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा गडचिरोली जे झाला होता प्रश्न आपल्याकडे. गडचिरोली हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये हा जिल्हा येतो. विषय क्रमांक पुढचा खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचं बघा खालीलपैकी कोणत्या एका वायूमुळे प्रदूषण होत नाही? आता कोणत्या वायूमुळे प्रदूषण होत नसेल? कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, ऑक्सिजन, हायड्रोजन. बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 आला पाहिजे. ऑक्सिजन या वायूमुळे प्रदूषण होत नाही. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? आता मोडक सागर हे धरण कुठं असेल? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? मोडक सागर बघा हे धरण ठाणे जिल्ह्यामधलं धरण आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. आता चंद्रपूर जिल्ह्यामधली कोणती बघा एक जमात आहे ती बघा केंद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून जाहीर केलेला आहे. आता चंद्रपूर जिल्ह्यामधली अतिमागास जमात कोणती असेल? सर्वांचं बघा या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आले म्हणजे मारिया गोंड. बघा ही केंद्र शासनाने चंद्रपूर जिल्ह्यामधली बघा अतिमागास जमात म्हणून जाहीर मारिया गोंड. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या एका वायूमुळे पृथ्वीचं हवामान उबदार राहते? आता पृथ्वीचं हवामान कोणत्या वायूमुळे उबदार राहते? बघा सर्वांनी सांगायचे कार्बन डायऑक्साईड वायू. कार्बन डायऑक्साईड या वायूमुळे पृथ्वीचे हवामान हे नेहमी उबदार राहते. विषय क्रमांक पुढचा कलिंगड या फळासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? आता कलिंगड बघा या फळासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध असेल? बघा सर्वांचे योग्य उत्तर कलिंगड या फळासाठी अलिबाग बघा हे ठिकाण कलिंगड या फळासाठी प्रसिद्ध आहे. विषय क्रमांक पुढचा बघा न्यूट्रॉनचा शोध विचारलाय खालीलपैकी कोणी लावला? न्यूट्रॉनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. जेम्स चॅडविक. जेम्स चॅडविक बघा या शास्त्रज्ञाने न्यूट्रॉनचा शोध लावलेला आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा अग्निशामन वायू. आता अग्निशामन वायू अग्निशामक यंत्रामध्ये कोणता वायू असतो? आग विझवण्यासाठी. आग विझवण्यासाठी कोणत्या वायूचा वापर करतात? सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आला पाहिजे. कार्बन डायऑक्साईड बघा वायू हा अग्निशामन वायू म्हणून या ठिकाणी वापरण्यात येतो. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? गोबर गॅस यंत्र. आता गोबर गॅस यंत्रामधून विचारलाय खालीलपैकी कोणता वायू मिळतो? सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक मिथेन बघा विद्यार्थी मित्रांनो हा वायू गोबर गॅस यंत्रामधून मिळत असतो. विषय क्रमांक पुढचा रसायनाचा राजा. आता रसायनाचा राजा आपण खालीलपैकी कशाला म्हणतो? नायट्रिक ॲसिड, पोटॅशियम ऑक्साईड, सल्फ्युरिक ॲसिड, कार्बन डायऑक्साईड. रसायनाचा राजा बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आले पाहिजे. सल्फ्युरिक ॲसिडला रसायनाचा राजा असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी अणूच्या केंद्रकामध्ये खालीलपैकी काय नसतात? आता अणूचं समजा एखादं केंद्र आहे. अणूच्या केंद्रकामध्ये खालीलपैकी काय नसतात? प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन. अणूच्या केंद्रकामध्ये इलेक्ट्रॉन नसतात. बघा विद्यार्थी मित्र अणूच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन असतो, न्यूट्रॉन असतो, इलेक्ट्रॉन हे याच्या वर्तुळाच्या बाहेर फिरत असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? महाराष्ट्राचा राज्य प्राणी प्रामुख्याने कोणत्या ठिकाणी आढळतो? आता महाराष्ट्राचा राज्य प्राणी बघा कोणता आहे? शेकरू. परीक्षेमध्ये प्रश्न पडू शकतो महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? महाराष्ट्राचा राज्य प्राणी बघा शेकरू आहे. प्रामुख्याने कुठे आढळतो? तर तो भीमाशंकर बघा पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर या ठिकाणी प्रामुख्याने शेकरू हा प्राणी आढळतो. प्रश्न क्रमांक पुढचा गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आता गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण असतील? बघा सर्वांनी सांगायचे महात्मा ज्योतिबा फुले हे गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा फकीरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? आता फकीरा या कादंबरीचे लेखक कोण असतील? अण्णाभाऊ साठे फकीरा या कादंबरीचे लेखक आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. रत्नागिरी या ठिकाणी पतित पावन हे मंदिर कोणी सुरू केले होते?
रत्नागिरी या ठिकाणी पतित पावन हे मंदिर कोणी सुरू केले होते? बघा सर्वांनी सांगायचे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरी या ठिकाणी पतित पावन हे मंदिर बघा त्यांनी सुरू केले होते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विंडोज ही संगणक प्रणाली बघा सर्वांचे योग्य उत्तर येईल का? विंडोज ही संगणक प्रणाली कोणत्या कंपनीने सुरू केली होती? विंडोज ही विंडोज बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक विंडोज बघा मायक्रोसॉफ्ट या कंपनीने सुरू विंडोज मायक्रोसॉफ्ट. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पीडीएफचे योग्य फुल फॉर्म सांगा. पीडीएफचे योग्य फुल फॉर्म कोणता असेल? परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. पीडीएफ म्हणजे काय असतो? पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. पीडीएफचे योग्य फुल फॉर्म काय आहे? पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट हे पीडीएफचे योग्य फुल फॉर्म आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सर्वात वेगवान प्रिंटर खालीलपैकी कोणता आहे? आता सर्वात वेगवान प्रिंटर कोणता असेल? बघा सर्वांनी सांगायचे लेझर प्रिंटर हा जगामधला या ठिकाणी सर्वाधिक वेगवान प्रिंटर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, हवाई उड्डाणाच्या शास्त्राला खालीलपैकी काय म्हणतात? हवाई उड्डाणाच्या शास्त्राला काय म्हणतात? सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बघा 3 एरोनॉटिक्स. विद्यार्थी मित्रांनो, हवाई उड्डाणाच्या शास्त्राला एरोनॉटिक्स असे म्हणतात. प्रश्न क्रमांक पुढचा, वाफेच्या इंजिनचा शोध खालीलपैकी कोणी लावला? आता वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला? जेम्स वॅट या शास्त्रज्ञाने वाफेच्या इंजिनचा बघा त्यांनी शोध हा लावला होता. प्रश्न क्रमांक पुढचा, क्षयकिरणाच्या अतिवापरामुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? क्षयकिरणाच्या अतिवापरामुळे कर्करोग होऊ शकतो. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, घर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? आता भू म्हणजे जमीन, तिमीर म्हणजे अंधार बघा, सदन म्हणजे घर म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले या ठिकाणी समानार्थी शब्द आहे. मुलांनो तात्काळ बाहेर जा या वाक्याचा क्रियापदाचा प्रकार ओळखा. मुलांनो तात्काळ बाहेर जा बघ या वाक्यामध्ये आज्ञा आहे ना, आज्ञार्थी वाक्य यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 1. उखळ पांढरे होणे. आता उखळ पांढरे होणे अशा बघा प्रकारचा एक वाक्प्रचार आहे, याचा योग्य अर्थ सांगा. उखळ पांढरे होणे म्हणजे काय असतो? पुष्कळ द्रव्य मिळणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, तो गाणे गातो. आता तो गाणे गातो या वाक्याचा प्रयोग सांगा. भावे आहे का? कर्तरी आहे का? कर्मणी आहे का? कर्म कर. तो गाणे गातो. तो गाणे गातो कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. स्तुती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? बघा आपला शेवटचा प्रश्न आहे, स्तुती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे, सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.